नमस्कार, माझं नाव दीपक केशव डांगळे. दिनांक 5 आणि 6 खंडाळा येथे नाडी परीक्षण, बेंबी परीक्षण याचं 2 दिवसीय शिबिर डॉक्टर राजन पाटील सर यांनी आयोजित केलं होतं. 2 दिवसाच्या शिबिरमध्ये पहिल्या दिवशी तर सगळं डोक्याच्या वरनं जात होतं. अर्ध सेशनपर्यंत लंच ब्रेकच्या अर्ध्या सेशनपर्यंत सगळं डोक्यावरनं जात होतं. कारण नाडी परीक्षणचे हे फक्त ऐकून होतं. नाडी परीक्षण करता म्हणजे समोरचा व्यक्ती आपली नाडी बघतो आणि आपल्याला काय आजार झालेला आहे, काय अडचण झाली हे सांगत होता. पण हे प्रत्यक्षात आम्हाला स्वतःलाही शिकायचं होतं, म्हणून थोडंसं नवल आणि कौतुक वाटत होतं. नेमकं हे नाडी परीक्षण 2 दिवसात कसं होणार आहे बा, तर एक विचार पण होता. आम्ही ज्याला पण सांगत होतो की आम्ही 5 आणि 6 तारखेला नाडी परीक्षणला जाणार आहोत, तर 2 दिवसात काय शिकणं होणार आहे. पण डॉक्टर राजन पाटील सरांनी इतकं सोप्या आणि साध्या भाषेमध्ये समजवलं. दीड दिवसामध्ये नाडी परीक्षण आम्हाला ओळखता आली, आजारांची माहिती सांगता आली, त्याचे काय दुष्परिणाम आहे, त्याच्यावर काय ट्रीटमेंट केली पाहिजे, त्यांना काय आजार झालेला आहे हे आम्हाला सांगता आलं नाडी परीक्षणमध्ये. त्यानंतर सूर्य आणि चंद्र नाडी ही पहिल्यांदाच ऐकली होती मी माझ्या आत्तापर्यंत आयुष्यामध्ये, पहिल्यांदाच ऐकली. सूर्य नाडी आणि आपल्या स्वभावावर जे असतं, चंद्र आणि सूर्य आपला स्वभाव सांगतो. तर आपली जी नाडी लागली तर आपला स्वभाव कसा आहे. सूर्य नाडी लागली तर तो रागिष्ट स्वभावाचा असतो आणि चंद्र नाडी लागली की तो शीतल म्हणजे शांत स्वभावाचा असतो. तर या 2 दिवसाच्या प्रशिक्षणामध्ये डॉक्टर राजन पाटील सर यांनी सोप्या भाषेमध्ये नाडी परीक्षण आम्हाला शिकवलं. त्यानंतर योगामध्ये पाटील साहेब यांनी पण आपल्या शरीरावर अटॅक वगैरे आल्यानंतर दवाखान्यात जाण्याची धावपळ होती, त्याच्या आधी काय प्रोसेस करावे म्हणजे जेणेकरून घरीच त्या पेशंटला रिलीफ वाटेल, दवाखान्यापर्यंत नेण्यापर्यंत त्याला वेळ मिळेल. अशासुद्धा त्या योगाच्या माध्यमातून, ॲक्युपंक्चरच्या माध्यमातून पाटील सरांनी पण खूप छान थोड्या वेळामध्ये खूप चांगली आणि खूप जास्त माहिती दिली. त्याबद्दल मी पाटील सरांचे, दोघं सरांचे मी मनापासून आभार मानतो आणि त्यांचे पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो.